नमस्कार, वेलकम आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव गायत्री आणि वेलकम आहे तुमचं गायत्री फूड हबमध्ये. तर आज मी बनवणार आहे व्हाईट चिकन बिर्याणी. तर इथं मी 1 किलो चिकन घेतलंय आणि 1 किलो बासमती राईस. तर मी तुम्हाला प्रोसेस पूर्ण दाखवते की व्हाईट चिकन दम बिर्याणी कशी बनवू आपण. तेल ऍड करूया. तेल तुमच्या हिशोबाने ऍड करा, तुम्ही किती ऑइली खाता त्याच्या हिशोबाने. त्याच्यात बटर ऍड करा. 1 टेबलस्पून बटर आहे, ऍड कर. बटरने छान अशी टेस्ट येते आणि बटर छान असं मेल्ट होऊ देऊ. आता बघा बटर ऍड झालाय आपला. याच्यात आपण खडे मसाले टाकूया. याच्यात मी शहाजिरं, मिरी, तेजपान, वेलची, दालचिनी आणि लवंग घेतली. 4 ते 5 हे तेजपान टाकले, शहाजिरं टाकलं, दालचिनी पण मी थोडी बेंड करून टाकली आणि वेलची आपण थोडी कुटून टाकूया, क्रश. आणि खडे मसाले असतात त्याच्याने फ्लेवर खूप चांगला येतो या बिर्याणीला. तर खडे मसाले तुम्ही जे गरजेचे आहेत ते टाका. बघा हे छान असे थोडीशी कुटून घेतली आहे. आता ही आपण याच्यात ऍड कर. बघा ही वेलची ऍड करते आणि छान असे फ्राय होत आहेत. मसाले जास्त फ्राय नका करा कारण की त्यांचा फ्लेवर जास्त येतो. त्यात आपण कांदे ऍड करू. हे 2 मोठे कांदे आहेत ते ऍड करून कांद्यांना चांगलं भाजून घेऊया. लाल. बघा कांदे छान असे भाजले गेले. याच्यात हाय फ्लेम वरतीच आपण चिकन ऍड करूया. चिकन ऍड करून छान असं हाय फ्लेम वरती भाजून घेऊया. त्यात हाय फ्लेम वरती 3 ते 4 मिनिटं आपण चिकनला भाजूया. छान भाजायचं, चांगलं वर खाली परतवून घेऊया. तर याच्यात मी 2 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट घालते. याच्यात छान असं चिकन भाजूया. अद्रक लसण कच्चा पण आहे तो जाईपर्यंत चांगलं चिकन भाजून घेऊ. वर खाली करत राहा नाही तर चिकन लागेल. आता मी मीठ ऍड केल्याने चिकन आपलं लवकर शिजेल. आणि वर खाली आपण हलवूया. याला छान असं परतवत राहा. बघा चिकन छान आपलं भाजलंय. मी ऍड करेल हिरव्या मिरच्या. हा एक छोटासा बटाटा घेतलेला तो आणि 1 मोठा टोमॅटो हे पण ऍड करून घेऊ आणि छान असं परतवून घेऊ. परत खाली चांगलं परतवून घेऊ. चांगलं शिजू देऊया. आता चिकनचं पण पाणी सुटेल आणि टोमॅटोचंही पाणी सुटेल. तर हे चांगलं आपण शिजू देऊ. याच्यावर आपण थोडं झाकण ठेवूया. आता आपण बघूया चिकन कसं शिजतंय का. छान असं शिजतंय. आता याच्यात आपण ऍड करूया आणि हे बघा चिकनचंच पाणी सुटलंय, भरपूर पाणी सुटलंय. याच्यात आता आपल्याला चिकन चांगलं 10 मिनिटं शिजलंय आपलं. याच्यात मी आता दही ऍड करेल. हे मी 1 वाटी दही घेतलंय. हे बघा आता हे आपण याच्यात ऍड करून घेऊ. आता याला दहीमध्ये आपण छान असं परतवून घेऊ. दहीमुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणी. हे परत आपण 5 मिनिटं झाकण ठेवून दहीमध्ये शिजू देऊया चिकन. छान वास येतोय. आता बघा मी त्याच्यात छान असा भात ॲड केला आणि गरम पाणीही ॲड केला. आता याला चांगला आपण शिजू देऊया आणि शिजताना लक्ष द्या की बिर्याणी खाली लागू नये. ही एक टीप आहे. आणि याच्यात मी मलाई पण ॲड केली 1 वाटी. तर तो पार्ट माझा जरा मिस झाला शूट करायचा. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हळू म्हणजे मीडियम गॅसवर शिजू द्या बिर्याणीला. आणि छान अशी आपली बघा आता बिर्याणी शिजते आणि स्मेलही खूप छान येतो आहे. याच्यात मी कोणताही इसेन्स वगैरे वापरला नाही आहे कारण की माझ्या मुलांना इसेन्स आवडतच नाही. मी वेलची टाकली आहे तर त्याचाच वास आणि बासमती तांदळाचाच वास येतो आणि खूप छान वास येतो आहे. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर भरपूर लोक केवडा इसेन्स किंवा दुसऱ्या कोणत्या फ्लेवरचा इसेन्स ॲड करतात. आणि हळूहळू हलक्या हाताने मध्ये मध्ये बिर्याणी पलटी करत राहा. आता आपला भात एवढा शिजला नाही आहे तर आपण व्यवस्थित शिजण्यासाठी याच्यावर ढाकण ठेवूया. हे बघा मी ढाकण ठेवलं आहे. तर ढाकण ठेवून आता मला एक 5 ते 10 मिनटं झाली आहेत. मग मी चेक करते की बाबा याच्यात पाण्याची गरज आहे का नाही. तर मग मी परत थोडं याच्यात पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर बिर्याणी हळूहळू हलक्या हाताने परत तुम्ही वर खाली करून घ्या. कारण की कसं बासमती राईस हा लांबडा असतो. शिजल्यानंतर तो लांब होतो आणि नंतर तो तुटतोही. तर म्हणून काळजी घ्या की तुम्ही हळूहळू फिरवा आणि चम्मचने हळूहळू पलटी करा. आता आपण बिर्याणी कशी शिजते ते बघूया. हे बघा वा छान. आणि वर खाली करत असताना फक्त साईडनेच तुम्ही
बिर्याणीला वरती करा. असं मध्ये आपला हे असतो तो नाही टाकायचा, कारण की राईस हा असतो ना हा तुटू शकतो आणि तुटलेले राईस चांगले वाटत नाही बिर्याणीचे. तर साईड साईडनेच वर खाली करा, कारण की आपण ऑलरेडी जेव्हा शिजायला टाकलेलं त्यावेळेस साईडने हे केलेलं. याला शिजू देऊया. तर 10 मिनिटं झालीये बिर्याणीला शिजत शिजत. आपण बघूया काय चालू आहे आपल्या बिर्याणीचं. वा, अजून शिजते. तर याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून असं घी टाकून देऊया आणि याच्याने खूप छान टेस्ट येते. पूर्ण पसरवून टाकू आणि याला वाफू देऊ. छान असं बिर्याणी शिजते. आता याच्यावर गार्निशिंग करून घेऊ आपण. याच्यात थोडी कोथिंबीर ऍड करूया आणि दम लावायला ठेवूया. दम लावण्यासाठी मी फॉइल पेपरचा यूज करते. बघा तुम्ही आता बघा फॉइल पेपर लावते मी दम लावण्यासाठी. तुम्ही म्हणजे कणिक लावून पण झाकण ठेवू शकता. माझ्याकडे सध्या पीठ मळलेलं नव्हतं तर मग मी फॉइल पेपर ठेवते आणि याच्यावर आता मी हे ढाकण हे ठेवून देते. तर याच्याने दम लागेल. आता हा 10 मिनिटं आपण दम लागू देऊया छान असं. तर बघा मी छान असं काकडी, कांदा आणि दही हे सगळं टाकून सलाड तयार करून घेते. याच्यात मी मीठ ऍड करते थोडं चवीनुसार. गाजरही ऍड करतात पण माझ्याकडे मुलांना नाही आवडत गाजर, मग मी काकडी आणि कांदा घेतला आणि थोडी लाल मिरची पावडर. आणि थोडा चाट मसाला ऍड करूया आणि सगळं आपण व्यवस्थित कालवून घेऊ. सलाड खूप छान लागतो बिर्याणी सोबत. आणि दमला ठेवली आता बिर्याणी. वासही खूप छान येतोय. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा बिर्याणी, व्हाईट कलरची चिकन दम बिर्याणी. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आता आपण बिर्याणी तयार झाली आहे का बघूया. आता दम वगैरे देऊन झाला आहे छान असा. तर मी ढाकण ओपन करून बघते. गॅस तर बंद केलेला. हे बघा पेपर पण सोबत काढून घेते, फॉइल पेपर लावलेला. हा वास छान येतोय. हे बघा वाव, किती छान टेक्स्चर आलाय बघा आपल्या बिर्याणीला. हे बघा किती छान झाली आहे बिर्याणी तयार आपली. तर आता साईडने मी घेते आणि एक डिश मध्ये काढून दाखवते. बघा मस्त छान तयार झाली आहे बिर्याणी आणि खूप छान अशी टेक्स्चरही खूप छान आलाय. आणि साईडनेच घ्या. मस्त. हे बघा बिर्याणी छान तयार झाली आहे. आता मी डिश तयार केली आहे. मी माझ्या अहोंना बिर्याणी देते. मी त्यांना विचारते की कशी टेस्ट झाली आहे बिर्याणीची. आणि तुम्ही पण या मंडळी खायला. हे बघा किती छान प्लेट तयार झाली आहे आणि बिर्याणीचं टेक्स्चरही बघा. आणि तुम्हीही कधी बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. आणि कमेंट पण नक्की करा की तुम्ही कुठून बघताय रेसिपी. माझ्या अहोंना ही डिश देते. ते आत्ताच कामावरून आले. हो टेस्ट करून बघा. व्हाईट कलरची बिर्याणी बनवली आहे आणि मला सांगा
कशी झाली? सांगा बरं कशी टेस्ट झाली आहे? अगदी चवदार, स्वादिष्ट, अगदी हॉटेल सारखी चव आहे. फार स्वादिष्ट आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.